काय मंडळी, कारल्याची भाजी म्हटलं तर सगळेच नाक मुरडतात. पण आता तुम्ही अजिबात नाक मुरडणार नाही. त्याचं कारण म्हणजे या भाजीची रेसिपी पूर्णपणे पुढे बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच काही भाजी तुम्ही आवडीने खा. आता सर्वप्रथम इथे कारले कट करून घेतले, ते स्वच्छ पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात धुवून घेतले. त्यानंतर कढईमध्ये भरपूर सारं तेल टाकलं. आता ते हे कारले त्यामध्ये आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचे आहे. 5-10 मिनिटं छान अशी वाफ भरून द्यायची. त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ पण टाकायचंय. हे टाकल्यानंतर आता हे छान असं थोडंसं हलवून आणि 10 मिनिटासाठी मस्त झाकण ठेवून वाफून घ्यायचंय. आता याने बसलं वाफ बसू द्यायची. तोपर्यंत इकडे कांदा कापून घ्यायचा, बारीक असा कांदा परतून झाल्या आणि पुन्हा थोडंसं तेल ऍड करून मस्त असा कांदा परतून घ्यायचा. आता कांदा छान परतून घेतलाय, मस्त लालसर होईपर्यंत परतवायचा. मंडळी, कारल्याची भाजी म्हटलं तर सगळेच नाक मुरडतात, पण अशा पद्धतीने एकदा नक्कीच कारल्याची भाजी बनवा. आता मोहरी पण टाकून घ्यायची, थोडीशी साईडने तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यामध्ये लगेचच लाल तिखट टाकून घ्यायचं. बाकी कुठलाही मसाला न वापरता फक्त लाल तिखट टाकून बघा आणि भाजीची चव बघा. जास्त काही कुठले साहित्य न लागता मस्त अशी भाजी बनते. तर आता मस्त असं इथे आपल्या इथे 5 मिनिट भाजी परतून आणि मग त्यातच लगेच आता भाजीचा सुगंध तर सगळीकडे दरवळतोय, ते पण टाकून घेतले. अगदी लहान मुलं सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील. कारले खाणं तर खूप चांगलं असतं, पण कडवटपणामुळे सगळेच नाकारतात ना. मग एकदा अशी भाजी नक्की बनवा आणि रेसिपी आवडली